पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल तुटवड्याचे गंभीर संकट निर्माण झाले। वैजापूर, कन्नड, गंगापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो डिझेल नो स्टॉक चे फलक झळकत आहेत। ऐन खरीप पूर्व मशागतीच्या काळात डिझेल मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले। ट्रॅक्टर पंप आणि जनरेटर बंद पडण्याची वेळ आली असून शेतकरी एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करत आहेत। अनेक ठिकाणी तासनतास रांगेत उभे राहून ही डिझेल मिळत नसल्याचं चित्र आहे। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या टंचाईमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर याचा स्पष्टपणे परिणाम झाल्याचं पाहावयास मिळते। वाहनधारक महत्त्वाचे काम असेल तरच वाहनांचा उपयोग करतात, त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम जाणवत आहे। ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। काही ठिकाणी रांगेवरून वाद तर काही गोंधळाचे प्रकारही समोर आलेत। माल वाहतूक वाहन चालकांनाही या तुटवड्याचा मोठा फटका बसत असून वाहतूक खर्च वाढल्यानं जीवनावश्यक वस्तू महागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक आणि शेतकरी करतायत। प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने उपाययोजना करून इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.